नमस्कार, मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे शुभांगी किचन रेसिपी। तर आज आपण खाव्याचे मोदक बनवणार आहोत। खाव्याचे आणि मी खोबरं घालून मोदक बनवणार आहे। गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचं सारण खूप आवडतं। तर हे आहे मी किसून घेतलेला एक वाटी मोठी माझी भरून घेतली, मी खावा किसून घेतलाय। अर्धी वाटी पिठी साखर घेतली, तुमच्या आवडीनुसार घाला। आणि हे गुळ खोबऱ्याचं सारण हे तर प्रत्येकजण आपल्या घरी आता गणपती बाप्पासाठी बनवूनच ठेवतोय। आणि हे आहे वेलची पूड आणि हे मोदकाचा साचा आहे। मी ह्याच्यामध्ये हे मोदक बनवणार आहे। तर आपण आता सुरुवातीला काय करू, गॅस सुरू करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये हा खावा घालून भाजून घेणार आहे। मी आता खावा घालून घेते ह्याच्यामध्ये। आणि हा खावा चांगला भाजून घ्यायचा। तर अशा प्रकारे मंद गॅसवर मी हा खावा भाजून घेत आहे। असा थोडासा पातळ होतोय। थोडासा पातळ झाला की त्याच्यामध्ये आपण आता आपल्या आवडीनुसार साखर घालणार आहोत। ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी जास्त गोड घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला। मी आता ह्याच्यामध्ये साखर घालून, मी पिठी साखर घेतली कारण लवकर विरघळते पिठी साखर, म्हणून मी सगळी घालत नाही आहे कारण खोबऱ्याचं सारण गोड आहे, तर मी थोडी कमी घालते। तर हे बघा, साखर घातल्यानंतर याचं आपलं एवढं मिश्रण पातळ होते। तर ह्याला व्हायला अजून 20 मिनिट तरी लागते। 20 मिनिटानंतर हे मी ताटात काढून थंड करायला ठेवणार आहे। हे मिश्रण हे मंद गॅसवरच भाजायचे। जरा मोठा गॅस केला की ते साईडला लागतं। आणि आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेते। वेलची पूड ही खूप छान सुवास येते। आणि हे जे मी सारण बनवलेलं, हे सारण मी ह्याच्यामध्ये पण खसखस, काजू, बदाम, मनुकी घालून हे मी मिश्रण गुळ खोबऱ्याचं तयार करून घेतलं आहे। तर हे आता आपलं भाजत आलंय। भाजल्यानंतर मी हे ताटात थंड करायला काढून घेणार आहे। थंड झाल्यानंतर ह्याचे आपण मोदक बनवणार आहोत। तर अशा प्रकारे हा मी भाजलेला खावा ह्याच्यात काढून घेतला आहे, डिशमध्ये काढून घेतला आहे। तो आता एक 20 मिनिटासाठी तरी पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण याला हात लावायचा नाही, मळून घ्यायचा आणि मोदक साच्यामध्ये ह्याच्यामध्ये घालून आपण मोदक बनवणार आहोत। चला आता घरी त्या बटन कुठलं दाबा, हे बघ धर। तर अशा प्रकारे हे मिश्रण आता मी 2 तासासाठी ठेवलं होतं। आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। तर हे आपण आता साच्यात भरून घेणार आहोत। साच्यात असं थोडंसं भरायचं, जास्त भरायचं नाही दोन्ही साईडला, कारण आपण ह्याच्यामध्ये आता थोडं खोबऱ्याचं मिश्रण आपण आता ह्याच्यातमध्ये घालणार आहोत। तर काय करायचं, सुरुवातीला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, मध्ये घ्यायचं सगळं, असं बंद करायचं साचा। आणि हे जे मी खोबऱ्याचं मिश्रण घेतलंय ते थोडंसं घालायचं। गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतात, म्हणून मी ही रेसिपी आज केलेली आहे। तर अशा प्रकारे दाबून घ्यायचं, जरा प्रेस करायचं थोडंसं, असं म्हणजे निघताना मोदक व्यवस्थित निघतोय। तर बघा, अशा प्रकारे एकदम असा छान मोदक असा तयार होऊन बाहेर येतो। किती मस्त झालाय बघा, वाटतोय तरी का आपल्याला, म्हणजे असं त्याच्यामध्ये गुळ खोबरं आहे ती एकदम असे छान होतात। तर मी आता हे सगळे मोदक बनवून घेते। तर अशा प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत। बघा किती सुरेख दिसतात मोदक, हे किती छान वाटतात। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का, कशी वाटली? खाव्याचे मी मोदक बनवले आहेत। गणपती बाप्पासाठी माझा हा आजचा गणपती बाप्पासाठी हा माझा आजचा नैवेद्य आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।